हे एव्हरीवन अँड नमस्कार मंडळी. रात्री किचन स्वच्छ करून ठेवलं की सकाळी बघायला स्वयंपाकाची सुरुवात करायला उत्साह येतो. आणि मी इथं सुरुवात करत आहे गरम पाणी पिऊन. तर सकाळची गरम पाणी पिलं की जरासं शरीराला खूप चांगलं वाटतं सकाळी सकाळी, आणि मी दररोजच पिते. आणि आज आपण बनवणार आहोत अगदी साधं पण पौष्टिक जेवण, म्हणजे शेपूची फळं. तर पीठ घेतलेलं आहे इथं गव्हाचं, आणि शेपूची भाजी हिरवीगार अशी चिरून धुवून मस्त, आणि त्यात घातलेलं आहे मीठ, हळद आणि लसूण ठेचून, ओवा पण घातलेला आहे, आणि हिरवी मिरची ठेचून घालायची. आणि थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं. घट्ट असं मळायचं, चपातीला मळतो आहे तसं नाही मळायचं, त्यापेक्षा जरासं घट्ट मळायचं, कारण शेपूला पाणी सुटतं. आणि घट्ट असं मळून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. आणि शेपू म्हटलं की थोडं शेपूला खास सुवास येतो, ज्यामुळं जेवणाला एक वेगळीच चव निर्माण होते. आणि शेपू शरीराला थंडावा देतो, आणि पचनासाठी पण खूप चांगला असतो. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, तसं पीठ मळून घ्यायचं आणि असे गोल गोल असे फळं करून घ्यायचे. आणि गॅसवरती ठेवलेले मी कढई, आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे, आणि त्याच्यावरती चाळण ठेवलं आहे, कारण माझ्याकडं उकडीचं पात्र नाही आहे. आणि जसं फळं टाकत जाताल ना त्यात चाळणमध्ये किंवा उकडीच्या पात्रामध्ये, तर वरती तेल लावत जा, म्हणजे फळं चिटकत नाही आहेत. आणि झाकून ठेवायचं, त्याला उकडतात. आणि इथं झालेली आहेत फळं, मस्त असे उकडू द्यायचे त्याला. आणि आपण स्वयंपाकघरात जेव्हा मनापासून स्वयंपाक करतो ना, तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आपसूक हास्य उमलतं, की त्यांना वाटतं की मम्मी काहीतरी नवीन बनवते आहे. आणि पण मुलांना शेपू म्हटलं किंवा शेपूची भाजी म्हटलं की फारसं नाही आवडत आहे, पण काहीतरी वेगळं बनवते आहे, म्हणजे वेगळी चव आहे असं वाटतं मुलांना. आणि ते आईच्या हातचे म्हटल्यानंतर गोडच वाटतं त्यांना, आणि ते आवडीने खातात ते. आणि हे पहिल्यांदाच मी ट्राय केलेली आहेत फळं, आणि आवडतात मुलांना, छान लागतात. तर हे होतं आजचं साधं पण मनापासून केलेली शेपूची फळं. तुम्ही पण नक्की करून बघा, आणि घरच्या सगळ्यांना खुश करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून मला सांगा. तर अशी झालेली आहेत फळं, आणि गरम गरम मस्त फळं डाळीसोबत खायचीत. तर बाय, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा.